जे तरी डिटर्मिनंट. आता आपण डिटर्मिनंट का घेऊन राहिलो, कारण याच्या मागचं बेसिक कन्सेप्ट असा आहे की तुम्हाला लास्ट इयरला जो एक चॅप्टर दिला होता आपल्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, त्याच्यामध्ये आपल्याला डिटर्मिनंट एक मेथड होती ज्याला आपण क्रॅमर्स रूलच्या मदतीने सॉल्व्ह केलं. तर क्रॅमर्स रूल याच्यामध्ये येतो, परंतु कंडिशन काय आहे, आपण लास्ट इयरला जो क्रॅमर्स रूल यूज केलं तर ते क्रॅमर्स रूल आपण फक्त 2/2 मीन्स दोन इक्वेशन जे दिलेलं आहे टू व्हेरिएबल साठी. परंतु याच्यामध्ये काय डिटर्मिनंट मध्ये आपल्याला मॅक्झिमम 3 व्हेरिएबल दिले जातात. तर आपण लास्ट इयरला जसे एक्झाम्पल दिले होते, सगळ्यात पहिले आपण तसे एक्झाम्पल बघू. आता डिटर्मिनंट जो असतो, डिटर्मिनंट आर क्रिएटेड using rows and columns. ही गोष्ट सगळ्यात पहिले लक्षात घ्यायची की डिटर्मिनंट जो आहे हा डिटर्मिनंट आपल्याला रो आणि कॉलम या दोघांच्या मदतीने तयार करता येतो. आता रो आणि कॉलम कसे असतात, आता समजा आपल्याला ए हा डिटर्मिनंट दिलेला आहे, याच्यामध्ये व्हॅल्यू दिलेली आहे 3, 5, 6, 8. ठीक आहे. तर हा जो आहे जी हॉरिझॉन्टल लाईन असते, मीन्स ज्याला आपण आडवी लाईन म्हणतो, त्याला म्हटले जाते रो. हा सुद्धा झाला रो. आता यामध्ये हा जो रो दिलेला आहे तर याला पहिल्या रोला इन शॉर्ट मध्ये म्हटलं जाते R1. पहिला रो मीन्स R1 आणि दुसरा मीन्स R2. आता जशा प्रकारचे आपल्याला व्हर्टिकल लाईन आहे तशाच हॉरिझॉन्टल पण दिलेले आहे, मीन्स उभ्या. हा झाला तुमचा कॉलम आणि हा सुद्धा झाला कॉलम. आता ज्या वेळेस आपण रोला दोन रो इंडिकेट करू शकतो R1 आणि R2, त्याचप्रमाणे कॉलमला सुद्धा C1 आणि C2 फक्त तुम्हाला ज्या वेळेस इंडिकेट करायचं आहे की हा पहिल्या रोचा एलिमेंट आहे दुसऱ्या रोचा एलिमेंट आहे, त्यासाठी तुम्हाला त्याचा कॅपिटल घेणं आवश्यक आहे. जसं रो साठी आपण कॅपिटल R घेतला तसा कॉलम साठी कॅपिटल C घ्यायचा आहे. आता नेक्स्ट बघा, याच्यामध्ये आपण लास्ट इयर बघितलं की समजा आपल्याला एखादा मॅट्रिक्स दिलेला आहे A. हा मॅट्रिक्स आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे 6, 7, 9, 10. आता या ठिकाणी याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण लास्ट इयर बघितलं की बाबा आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे. आता याला क्रॉस मल्टिप्लिकेशन नुसार जर सोडवायचं असेल तर 10 into 6 minus 7 into 9 मीन्स हे मल्टिप्लिकेशन करतो आपण. याला म्हटलं जाते क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि दोन्ही व्हॅल्यूच्या मध्ये कुठलं साइन घेतो आपण, मायनसचं. मीन्स इथे येणार 60 minus 63 इज इक्वल टू आन्सर किती येते याचं, -3. आता 60 minus 63 आपण -3 घेतले, हा झाला तुमचा डिटर्मिनंट. हे आपण लास्ट इयरला बघितलं. ज्यावेळेस आपण लास्ट इयरला एक्झाम्पल पाहिले त्यावेळेस त्याच्यामध्ये काय होतं, आपल्याला जे डिटर्मिनंट दिलेले राहायचे तर त्या डिटर्मिनंट मध्ये आपल्याला एक्स आणि वाय दोन व्हेरिएबल दिलेले राहायचे. सपोज ए बी दिलेला राहायचा, परंतु दोन व्हेरिएबल राहायचे. आता या वर्षी आपल्याला 3 व्हेरिएबल सॉल्व्ह करायचे, मीन्स वन टाइम 3 व्हॅल्यू युजिंग क्रॅमर्स रूल. आता हा क्रॅमर्स रूल कसा असतो, क्रॅमर्स रूल मध्ये काय असते की आपल्याला 3 इक्वेशन दिले जातात. सपोज a1x plus b1y is equals to c1, a2x plus b2y is equals to c2. c1 and c2 हे कॉन्स्टंट आहे. त्याचप्रमाणे a1 a2 b1 b2, a1 a2 हे x चे कोएफिशिएंट आहे आणि b1 b2 हे y चे कोएफिशिएंट आहे. या ठिकाणी आता आपण ज्यावेळेस व्हॅल्यू पुट आउट करतो तर सगळ्यात पहिले आपल्याला व्हॅल्यू काढणं पडते d मीन्स डिटर्मिनंट. मग डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतात, a1 b1, a2 b2, a1 a2 b1 b2. आणि याला सॉल्व्ह करण्याची मेथड आपल्याला माहितच आहे, a1 into b2 minus b1 into a2. आता ज्यावेळेस आपल्याला याच्यामध्ये नंबरिंग दिलेली असेल त्यावेळेस आपण याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन करू शकतो. आता यानंतर नेक्स्ट कंडिशन काय बघा, हा झाला आपला डिटर्मिनंट. आता यानंतर आपल्याला व्हेरिएबल जे दिलेले आहेत ते दिलेले आहेत एक्स आणि
y. आणि x आणि y जर फाइंड आउट करायचे असेल तर x फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो, इक्वेशन मध्ये जे x चे कोएफिशिएंट आहेत ते x चे कोएफिशिएंट घे. नाही x चे कोएफिशिएंट नाही घ्यायचे तर त्याच्या जागेवर कोणते कोएफिशिएंट घ्यायचे, तर ते घ्यायचे तुम्हाला दिलेले कॉन्स्टंट. मीन्स dx फाइंड आउट करण्यासाठी आपण या ठिकाणी यूज करणार C1 C2 आणि या ठिकाणी B1 B2 कॉन्स्टंट जसेच्या तसे. आता पुन्हा याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन C1 into B2 मायनस B1 into C2. ज्यावेळेस आपल्याला नंबरिंग दिलेली राहील त्यावेळेस आपण याचं मल्टिप्लिकेशन करून सबट्रॅक्शन करू शकतो. जशी dx ची किंमत फाइंड आउट केली तशी dy ची किंमत फाइंड आउट करायची, पण dy ची किंमत कशी फाइंड आउट होते. आता ज्यावेळेस आपण x ची किंमत काढण्यासाठी x चा यूज केला नाही तसंच y ची किंमत काढण्यासाठी इथं पण y चा यूज करायचा नाही. म्हणजे पहिला डिटरमिनंट बघायचा. आता आपल्याला x चे कोएफिशिएंट जे दिलेले ते जसेच्या तसे घ्यायचे. मीन्स a1 a2 आणि b1 b2 या जागेवर घ्यायचं आपल्याला C1 आणि C2. मग आपण इथे घेतलं C1 C2. पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे इथे ना a1 into C2 मायनस C1 into a2. हा झाला तुमचा लास्ट डिटरमिनंट. परंतु आपल्याला व्हॅल्यू काढायची x आणि y ची. x ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करतो dx अपॉन d and y ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी यूज करतो dy अपॉन d. आता हे आपण लास्ट इयरला बघितलं, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स जे आपलं अल्जेब्राचं पहिलं चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला क्रॅमर्स रूलनं कसे गणित सॉल्व्ह करायचे आणि कशा व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या हे आपल्याला दिलेलं आहे. आता या वर्षी आपल्याला 3 व्हेरिएबल वन टाइम फाइंड आउट करायचे. आता ते आपण याच्या नंतर बघू. आता आपल्याला 3/3 हा डिटरमिनंट सॉल्व्ह करायचा आहे. सपोज आपल्याला एक्झाम्पल दिलेलं राहणार याच्यामध्ये a1x plus b1y plus c1z is equals to d1. आता लास्ट इयरला आपण जे एक्झाम्पल बघितले त्याच्यामध्ये आपल्याला फक्त दोनच व्हेरिएबल राहायचे. यामध्ये आपल्याला 3 व्हेरिएबल दिलेले आहेत x y आणि z. a1 b1 c1 हे कॉन्स्टंट आहे जे कोएफिशिएंट म्हणून आपण नंबरिंग यूज करू शकतो किंवा व्हेरिएबल पण यूज करू शकतो. आता दुसरं a2x plus b2y plus c2 is equals to c2z is equals to d2. and third equation a3x plus b3y plus c3z is equals to d3. आता लास्ट इयर आपण 2 व्हेरिएबल फाइंड आउट केले म्हणून आपल्याला इक्वेशन 2च मिळाले. आता आपल्याला 3 व्हेरिएबल फाइंड आउट करायचे म्हणून आपल्याला इक्वेशन पण 3 घेणं पडतील. आता 3 इक्वेशन घेतल्याच्या नंतर याला सॉल्व्ह कसं करायचं, सॉल्व्ह करण्यासाठी बघा सगळ्यात पहिले आपल्याला फाइंड आउट करायचा त्याचा डिटरमिनंट. डिटरमिनंट फाइंड आउट करण्यासाठी आपण यूज करतो a1 b1 and c1. त्यानंतर a2 b2 c2 a3 b3 and c3. हे झालं तुमचं 3/3 चा डिटरमिनंट. याचा यूज तुम्हाला पुढचा चॅप्टर मॅट्रिक्स नावाचा जो आहे मॅट्रिक्स मध्ये पण याचा यूज भरपूर आहे. आता हे आपण रो सॉल्व्ह केले परंतु आपल्याला व्हॅल्यू काढायची फक्त d ची. आता ज्यावेळेस आपल्याला लास्ट इयरला जे एक्झाम्पल दिलेले राहायचे याच्या अगोदरचं एक्झाम्पल बघितलं आपण 2/2 चा मॅट्रिक्स होता, 2/2 चा डिटरमिनंट होता. त्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सोडवलं आपण. याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सोडवता येत नाही. मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून याला नाही सोडवता येत तर मग याला यूज सोडवायचं कसं. मग याला सोडवण्यासाठी काय करतात बघा, हा पहिला रो आणि पहिला कॉलम, हा पहिला कॉलम आहे आणि हा पहिला रो सॉरी हा पहिला कॉलम आणि पहिला रो दिलेला आहे. याचा पहिला एलिमेंट लिहायचा कुठला आहे a1 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. a1 हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा एलिमेंट आहे. आता राहिलेले मॅट्रिक्स कोणते तर याला लिहायचं डिटरमिनंट मध्ये b2 c2 b3 c3. ठीक आहे. आता याच्यानंतर जसा आपण पहिला रो पहिला कॉलम घेतला तसाच आपल्याला पहिला रो आणि दुसरा कॉलम घेणं पडतो. म्हणजे हा झाला तुमचा फर्स्ट रो सेकंड कॉलम. परंतु ज्यावेळेस आपण कोणत्याही डिटरमिनंट असो किंवा मॅट्रिक्स असो याला 3/3 च्या फॉर्म मध्ये जर सॉल्व्ह करायचं असेल तर पहिलं साइन घेता वेळेस मायनसचं घ्यायचं. पण पहिलं मायनसचं साइन जर आपण घेतलं तर इथे येणार मायनस b1. इथे काय येणार मायनस b1. आणि आता जे राहिलेल्या डिटरमिनंटचे व्हॅल्यू आहेत 4 एलिमेंट ते द्यायचे जसे दिलेले आहेत तसे a2 c2 त्यानंतर a3 c3
आणि याच्या सोबतच तुम्हाला जी व्हॅल्यू दिलेली आहे पुढची लास्ट व्हॅल्यू ज्याला आपण म्हणतो प्लस फर्स्ट रो थर्ड कॉलम आणि ती व्हॅल्यू दिलेली आपल्याला C1. आता C1 घेतल्याच्या नंतर व्हॅल्यू कोणत्या उरून राहिल्या A2 B2 त्यानंतर A3 B3 आणि आता याला सॉल्व्ह करायचं. तर सॉल्व्ह कसं करतो आपण जसं आपल्याला दिलंय A1 ब्रॅकेट मध्ये B2 into C3 minus C2 into B3 B2 into C3 minus C2 into B3 मायनसचं साइन पाहिलं मायनस B1 ब्रॅकेट मध्ये A2 into C3 minus C2 into A3 ही झाली तुमची सेकंड व्हॅल्यू. आणि आता थर्ड व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी हे प्लस C1 ब्रॅकेट मध्ये A2 into B3 minus B2 into A3 ही झाली आपली थर्ड व्हॅल्यू. आणि याला ज्यावेळेस आपल्याला व्हॅल्यू दिलेली राहते त्यावेळेस आपण यांचं मल्टिप्लिकेशन करून सबट्रॅक्शन करायची. ब्रॅकेटच्या बाहेर जी व्हॅल्यू दिलेली आहे त्याने त्याला मल्टिप्लाय करून जे आपल्याला कंडिशन दिलेली राहणार ऍडिशन सबट्रॅक्शन ती आपण फाइंड आउट करणार. आता त्याच्यानंतर जसं आपण डी काढणार तसंच आपल्याला dx काढायचं आहे. dx कसा निघणार dx काढण्यासाठी आपण जसा क्रॅमर सोल्यूशनचे प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व्ह करतो किंवा x चा व्हेरिएबल जो कोएफिशियंट आहे तो घेता येणार नाही. तसंच याच्यामध्ये पण घ्यायचं नाही मीन्स A1 A2 A3 हे घ्यायचे नाही तर त्याच्या जागेवर घ्यायचं D1 D2 D3 D1 D2 D3. आफ्टर दॅट हे B1 B2 B3 C1 C2 and C3 हे जसेच्या तसे. आता पुन्हा याला आपल्याला त्याच पद्धतीने सोडवायचं जसं आपण आता डिटर्मिनंट काढण्यासाठी सॉल्व्ह केलं. मग आता याला बघा काय लिहिणार आपण dx इज इक्वल्स टू सर्वात अगोदर जो आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला D1 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये D1 दिलेला आहे. आता राहिलेले हे जे चार एलिमेंट्स आहेत याला डिटर्मिनंट मध्ये लिहायचं मीन्स B2 C2 हा डिटर्मिनंट याच्या सोबत घेणार आपण B2 C2 त्यानंतर B3 and C3 झाली पहिली व्हॅल्यू भेटली आपल्याला. याच्यानंतर दुसरी फाइंड आउट करायची. दुसरी फाइंड आउट करण्यासाठी आपण पहिलं साइन कुठलं घेतो मायनसचं. कोणतं घ्यायचं पहिलं साइन मायनसचं. मग आता या ठिकाणी आपल्याला मिळालेली व्हॅल्यू फर्स्ट रो सेकंड कॉलम काय दिलं आहे आपल्याला B1 इथे दिलेलं आहे B1. आता डिटर्मिनंट मध्ये टाकायचं याला आलेल्या व्हॅल्यू जे आहे D2 C2 and D3 C3. आता लास्ट व्हॅल्यू मीन्स फर्स्ट रो थर्ड कॉलम. फर्स्ट रो थर्ड कॉलम साठी आपण कशाचा यूज करणार C1 चा इथे राहील प्लस C1 च्या नंतर राहिलेल्या किमती कुठल्या आहेत आपल्या D2 B2 D3 B3 D2 B2 D3 B3. पुन्हा याला आपल्याला ज्या मेथडने आपल्याला सांगितलेलं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन त्या मेथडनं सॉल्व्ह करायचं आहे. मीन्स dx इज इक्वल्स टू D1 इन ब्रॅकेट B2 into C3 minus C2 into D3. पुढची व्हॅल्यू मायनस B1 ब्रॅकेट मध्ये D2 into C3 and minus C2 into D3 and last value plus C1 ब्रॅकेट मध्ये D2 into B3 minus D3 B2 into D3 ही झाली तुमची लास्ट व्हॅल्यू. आता त्याच्यानंतर ही व्हॅल्यू भेटली आपल्याला dx ची. आता अशीच आपल्याला फाइंड आउट करायची dy ची किंमत. ऑल्सो dy साठी आपण y चा कोएफिशियंट घेणार नाही. मग y चा कोएफिशियंट घ्यायचा नाही म्हणजे कोणता नाही घ्यायचा B1 B2
B3 या जागेवर काय येणार मग D1 D2 आणि D3 मीन्स A1 A2 A3 D1 D2 D3 and last one C1 C2 C3 हा झाला आपला Y मॅट्रिक्स म्हणजे Y डिटर्मिनंट साठी इक्वेशन. आता याला सॉल्व करायचं पुन्हा तीच कंडिशन A1 मीन्स फर्स्ट रो फर्स्ट कॉलम राहिलेल्या किमती कुठल्या आहेत D2 C2 D3 C3. त्यानंतर पहिलं साइन मायनसचं मीन्स मायनस D1 फर्स्ट रो सेकंड कॉलम मीन्स मायनस D1 डिटरमिनंट मध्ये A2 C2 A3 C3 आणि लास्ट व्हॅल्यू जी दिलेली आपल्याला म्हणजे ज्याला आपण म्हणतो लास्ट कॉलमची फर्स्ट रो लास्ट कॉलम मीन्स थर्ड कॉलम ती दिलेली आपल्याला प्लस घेणार आपण C1 राहिलेला डिटरमिनंट A2 D2 त्यानंतर A3 D3 पुन्हा याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सॉल्व करायचं आहे मीन्स आपण घेणार A1 ब्रॅकेट मध्ये D2 C3 मायनस C2 इंटू D3 मायनस D1 त्यानंतर A2 इंटू C3 मायनस C2 इंटू A3 आणि लास्ट व्हॅल्यू प्लस C1 A2 इंटू D3 मायनस D2 इंटू A3 ह्या झाल्या आपल्या dy च्या व्हॅल्यू. आता त्याच्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं dz त्याच्यानंतर मिळेल आपल्याला dx च्या जागेवर x ची किंमत dy च्या जागेवर y ची व्हॅल्यू आणि dz च्या जागेवर z ची व्हॅल्यू. बघा आता आपल्याला तसंच dz ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजे आपण dz घेणार A1 A2 A3 B1 B2 B3 आणि आता आपल्याला z चे जे कोएफिशिएंट दिलेले आहेत C1 C2 C3 ते घेता येणार नाही तर त्याच्या जागेवर आपण काय घेणार D1 D2 D3 आणि आता याला सॉल्व करायचं आपल्याला आपल्या जी मेथड सांगितलेली त्यांनी त्या मेथडनुसार dz इज इक्वल्स टू फर्स्ट रो फर्स्ट कॉलम पहिला एलिमेंट A1 मग राहिलेले एलिमेंट्स डिटरमिनंट मध्ये लिहिणार आपण B2 D2 B3 D3 त्यानंतर पहिलं साइन जे असते ते मायनसचं मग त्याच्यानंतर आपला पहिला रो पहिला कॉलम संपला. आता आपल्याला घ्यायचं पहिला रो आणि दुसरा कॉलम मीन्स सेकंड कॉलम तो दिला आपल्याला B1 आणि राहिलेला जो डिटरमिनंट आहे तो A2 D2 A3 D3 त्यानंतर शेवटची आणि थर्ड व्हॅल्यू त्यासाठी आपण साइन कुठलं घेतो प्लसचं मीन्स फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम ज्याला आपण म्हणतो D1 आणि राहिलेला जो डिटरमिनंट आहे तो आहे A2 B2 अँड A3 B3 आणि आपण जे मागच्या तीन कंडिशन सॉल्व केल्या त्या तीन कंडिशन सारखं याला सुद्धा सॉल्व करायचं आहे मीन्स A1 इन ब्रॅकेट B2 into D3 minus D2 into B3 पहिलं साइन चे दिलं आपल्याला मायनस B1 ब्रॅकेट A2 into D3 minus D2 into A3 थर्ड लास्ट व्हॅल्यू जी आपल्याला दिलेली आहे ती प्लस D1 ब्रॅकेट मध्ये A2 into B3 minus B2 into A3 आता ह्या व्हॅल्यू झाल्या आपल्या डिटरमिनंटच्या सॉल्व करून. आता ज्यावेळेस आपल्याला नंबरिंग दिली जाईल त्यावेळेस आपण याला सॉल्व करू. आता ही झाली व्हॅल्यू आपली dz ची परंतु आपल्याला dz नाही आपल्याला x y आणि z हे तीन व्हेरिएबल फाइंड आउट करायचे. मग आपण x फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला जो दिला आहे आपल्याला तो यूज करणार dx अपॉन d त्यानंतर y फाइंड आउट करण्यासाठी dy अपॉन d and z फाइंड आउट करण्यासाठी dz अपॉन
डी. तर ही झाली तुमची डिटर्मिनंट मेथड ऑफ 3 व्हेरिएबल्स.